आज बनवायचे कोथिंबीर वडी। त्याच्यासाठी आपल्या शेतातलीच कोथिंबीर आणली ताजी ताजी आणि आता त्याची कोथिंबीर पहिल्यांदा साफ करून घेऊया। तर कोथिंबीर पहिल्यांदा स्वच्छ धुवून घेऊया। तर कोथिंबीर कापून घेऊया, धुवून स्वच्छ घेतलेली आहे, अशी बारीक कापून घेऊया। आता कोथिंबीर बारीक चिरून घेतली, त्याच्यानंतर मीठ आहे आणि धणे जिरा आणि गरम मसाला मिक्सरला लावून घेतला। हे लाल तिखट आहे आणि आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट बनवली आहे। हे तांदळाचं पीठ, हे चण्याचे पीठ आहे, हळद हिंग आणि चिंचेचा कोळ आणि गूळ आहे। आता हे सगळं टाकून मिक्स करून घेऊया। पहिल्यांदा टाकून घेऊया म्हणजे मिक्स होईल त्याच्यात, आणि नंतर सर्व पीठ नंतर टाकायचे। आणि हे चिंचेचा कोळ आहे, हा पण थोडासा चिंचेचा कोळ, आणि हे ऑप्शनल आहे, गूळ आणि चिंचेचा कोळ टाकला तरी चालेल, नाही टाकला तरी चालेल। आता हे मिक्स करून त्याच्यानंतर पीठ त्याच्यात टाकायचं। तांदळाचं पीठ घेते, आता इथे थोडं थोडं पाणी टाकून मळून घेऊया, म्हणजे जीव होईल ते सगळं। तर हे सगळं पीठ मळून झालंय, गोळे असे बनवले तेल लावून, त्याला तेल घेतलंय आणि ह्या टोपामध्ये पाणी ठेवलंय आणि त्याच्यामध्ये आता एक 20-25 मिनिटं वाफवून घ्यायचे झाकण ठेवून। याच्यावर झाकण ठेवायचं। आता कोथिंबीर वडी कापून घेऊया। फ्राय करून घेऊया। पलटी करूया। आता मस्तपैकी फ्राय झाल्यात, आता काढून घेऊया। कोथिंबीर वडी तयार झाली, मस्त खरपूस भाजून घेतली, कशी लागते बघूया। एकदम क्रिस्पी झाली, मस्त।